तर मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सुमित्रा ऋषिकेशचं लग्न पक्क करण्यासाठी देवळात बघण्याचा कार्यक्रम ठेवते आणि त्यासाठी ती सारंगला फोन करायला लावते. सारंग ऋषिकेशला फोन लावतो आणि अर्जंटली देवळात भेट म्हणून सांगतो. देवळात सुमित्रा, सारंग आणि बघायला आलेले पाहुणे असे सगळे उपस्थित असतात. सगळे ऋषिकेशची वाट बघत असतात. सुमित्रा सारंगला विचारते, सारंग, तू सांगितलं होतंस ना त्याला, तो येणार आहे ना? सारंग म्हणतो, हो आई, तू अजिबात काळजी करू नको, दादा येतो म्हणालाय. तेवढ्यात ऋषिकेश येताना दिसतो. सारंग म्हणतो, आई, दादा आला. सुमित्राच्या जीवात जीव येतो. पण ऋषिकेश काही एकटा नसतो. ऋषिकेश सोबत जानकी सुद्धा असते. जानकी, ऋषिकेश गप्पा मारत पुढे येत असतात. त्यांचं एकमेकांशी बोलणं, गप्पा मारणं, टाळ्या देणं हे तिकडच्या सगळ्या पाहुण्यांना खटकतं. सगळे पाहुणे, सुमित्रा हे रागाने त्यांच्याकडे बघत असतात. जानकी गप्पा मारत असते आणि तिचा पाय मुरगळतो. ती खाली पडणार असते. ऋषिकेश तिला सावरतो. मुलीची आई म्हणते, तुमचा मुलगा इथे थेरं करतोय आणि तुम्ही आम्हाला ही थेरं बघण्यासाठी देवळात बोलवलंय का? आम्हाला हे लग्न नकोय आणि हे बघण्याचा कार्यक्रमसुद्धा नकोय. त्या मुलीची आई निघून जाते. सगळे खूप चिडून तिथून निघून जातात. ऋषिकेश हे सगळं बघतो आणि सुमित्राला विचारतो, आई, हे लोक कोण होते? सुमित्रा म्हणते, मला आता काहीच बोलायचं नाहीये. सुमित्रा रागवून तिथून निघून जाते. ती घरी येते आणि सारंगला म्हणते, सारंग, ऋषिकेशला लग्नबंधनात अडकवणं सोपं आहे की नाही मला नाही माहिती, पण आता त्या मुलीपासून लांब करणं मला सोपं करावंच लागेल. आता सुमित्रा, मकरंद, जानकी ऋषिकेश यांना वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण यामुळे जानकी, ऋषिकेश कसे एकत्र येत आहेत हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर ऋषिकेश सामान घेऊन घरी येतो. जानकीसाठी त्याने गिफ्ट आणलेलं असतं आणि तो एक छान मेनूसुद्धा ठरवतो. ऋषिकेश स्वयंपाक करायला घेतो आणि त्यासोबत जानकीसाठी केकसुद्धा बनवायला घेतो. तर इथे जानकी त्या व्हॅनमधून कशीबशी बाहेर पडते आणि गुंडांपासून स्वतःला वाचवत कशीबशी ती एका ठिकाणी पोहोचते. तिथे सगळा अंधार असतो आणि अचानक लाईट्स ऑन होतात. हॅपी बर्थडेचं डेकोरेशन केलेलं असतं आणि केक ठेवलेला असतो. जानकीच्या ओळखीतली ऑफिसची सगळी माणसं तिथे असतात. मकरंद असतो. जानकीला प्रश्न पडतो की हे सगळं इथे काय करतायत आणि हे असं सरप्राईज वगैरे. जानकी मकरंदला विचारते, मकरंद, आपण तर पुण्याला मीटिंगला जाणार होतो ना? मकरंद म्हणतो, जानकी, अगं, पुण्याला मीटिंगला जाणं हा फक्त एक बहाणा होता. खरं तर आहे ना, तुला ऑफिसच्या बाहेर काढायचं होतं. बाहेर काढल्यानंतर तुला ही सरप्राईज पार्टी द्यायची होती आणि त्यासाठीच तुला किडनॅप वगैरे केलं आणि इथपर्यंत पोहोचवलं. अगं, एक छोटीशी गंमत केली. एक युनिक प्लॅन होता हा माझा. जानकीला हा मकरंदचा प्लॅन अजिबात आवडलेला नसतो. जानकी म्हणते, कसली गंमत रे? जीवघेणी गंमत? आणि कसला युनिक प्लॅन? अरे, एखाद्याला किडनॅप करायचं, त्याचा जीव जाण्याची वाट बघायची आणि मग म्हणायचं सरप्राईज प्लॅन होता, युनिक प्लॅन होता. अरे, असा घाबरवायचा आधी आणि नंतर आनंद द्यायचा, ही कुठली पद्धत आहे? मकरंद, तू जर साधेपणाने जरी माझा बड्डे साजरा केला असतास ना, तर मला तितकाच आनंद झाला असता. मकरंद सगळ्यांसमोर जानकीची माफी मागतो. जानकी मकरंदने एवढे एफर्ट्स घेतलेत त्यामुळे सगळं विसरून जाते आणि मकरंदला माफ करते. मकरंद जानकीला केक कट करायला सांगतो. तर इथे ऋषिकेश पुस्तकात बघून पावभाजी आणि केक बनवायचा प्रयत्न करतो. त्याने सगळा पसारा टाकून ठेवलेला असतो. ऋषिकेश एका बाजूला पावभाजी बनवतो आणि दुसऱ्या बाजूला केक बनवायला ठेवतो आणि थोडा निवांत बसतो. तिथेच त्याला झोप लागते. तर इथे मकरंद जानकीला केक कट करायला सांगतो. जानकी केक कट करते आणि मकरंद तिला केक भरवतो. जानकी सगळ्यांचे आभार मानते. मकरंद तिला गिफ्ट दाखवतो. महागडा हार दाखवतो. एवढा महागडा हार जानकी काही घेऊ शकत नाही. जानकी स्पष्टपणे नकार देते. मकरंद विचारतो, जानकी, का नको म्हणतेस तू या हारला? अगं, काय प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या आवडीचाच आहे ना? जानकी म्हणते, मकरंद, पहिली गोष्ट, तू खोटं बोलून हा हार घेतलायस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एवढा महागडा हार नकोय. माझ्या तत्वात बसत नाही ते. अरे, मला एखादा ड्रेस दिला असास ना तरी मला आवडलं असतं. मला नकोय हार. तू तुझ्याकडेच ठेव. मी एवढं महागडं गिफ्ट घेऊ शकत नाही. तू सेलिब्रेशन केलं, मी सगळं आनंदाने सेलिब्रेट केलंय, पण आता बाद झालं, मला घरी जायचंय. जानकी घरी जायला निघते. मकरंद तिला थांबवतो. मकरंद म्हणतो, जानकी, अगं, एवढी काय घाई आहे? तुला महागडा हार नकोय ना, नको घेऊस, पण सेलिब्रेशन बाकी आहे ना, सेलिब्रेट करून जा. जानकी म्हणते, मकरंद, केक कट करायचा होता, केक कट केलाय, पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मला लवकर घरी जायचंय. तू म्हणालास पुण्याला जायचंय, तरी मी तुला सांगितलं होतं. अरे, मी कुणाला तरी शब्द दिलाय म्हणून मला लवकर घरी जायचंय. प्लीज मकरंद, मला जाऊ दे. जानकी सगळ्यांना बाय करते आणि तिथून निघते. मकरंद खूप चिडलेला असतो.
जानकी त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये थांबलेली नाही आहे, ती तिथून निघाली आहे आणि एवढ्या रात्री तिला घरी जायचं आहे. म्हणजे घरी तर फक्त ऋषिकेश तर आहे, म्हणजे जानकीला ऋषिकेशला भेटायला जायचं आहे त्याला माहिती असतं. मकरंद खूप चिडतो आणि तो नेकलेस हातामध्ये घेऊन रागाने त्या नेकलेसकडे बघत राहतो. तर इथे ऋषिकेश झोपलेला असतो आणि सगळीकडे धूर धूर झालेला असतो. ऋषिकेश जेव्हा उठतो तेव्हा बघतो तर तिथे पावभाजी जळालेली असते, केक जळालेला असतो, सगळीकडे धूर झालेला असतो. ऋषिकेश पटकन गॅस बंद करतो आणि ते कुकर कढई सगळं उघडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी तो सगळा धूर वगैरे बघते. जानकी म्हणते, अरे हे ऋषिकेश काय केलेस तू? ऋषिकेश म्हणतो, जानकी सॉरी, अगं तुझ्यासाठी मस्त बेत बनवायचा होता, मला पावभाजी बनवायची होती आणि हा केक. ऋषिकेश कुकरमधून केक बाहेर काढतो. तो जानकीला म्हणतो, जानकी केक जळाला. जानकी म्हणते, जळाला नाही रे, खरपूस झालाय आणि मला आवडलेत. तुझे प्रयत्न मला आवडलेत, चल आता आपण आवरून घेऊ. जानकी ऋषिकेश सगळं आवरून घेतात. ऋषिकेश आपल्यासाठी एवढी मेहनत करतोय, एवढे एफर्ट्स करतोय, ते बघून जानकीला बरं वाटतं. थोड्या वेळाने ऋषिकेश जानकीला डोळे बंद करून बसायला सांगतो आणि टेबलवर केक आणून ठेवतो. तो जानकीला ते सरप्राईज देतो. तिथे टेबलवर फक्त एक केक आहे, एक कॅन्डल आहे, हे बघून जानकीला बरं वाटतं. जानकी केक कट करते आणि ऋषिकेशला भरवते. ऋषिकेश जानकीला गिफ्ट देतो. त्यामध्ये एक बॅग असते. जानकी म्हणते, ही बॅग? ऋषिकेश म्हणतो, हो, त्या दिवशी माझ्याकडून फाटली होती ना, म्हणून तुला ही बॅग. जानकीला ते गिफ्ट खूप आवडतं. जानकी पटकन ती बॅग घेते. ऋषिकेश जानकी गप्पा मारत एकमेकांना केक भरवतात आणि छान त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं तयार झालेलं असतं. दोघं तो केक खातात आणि त्यांची बर्थडे पार्टी एन्जॉय करत असतात. तर इथे मकरंद खूप भडकलेला असतो. तो आग पेटवतो आणि आगीमध्ये नेकलेस फेकून देतो. मकरंद त्या आगीसमोर शपथ घेतो. मकरंद म्हणतो, एक दिवस तू माझी बायको बनशीलच. जानकी, आज हा हार घ्यायला तू नकार दिलायस ना, पण उद्या तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल आणि तुझं नाव असेल जानकी मकरंद कुलकर्णी. मकरंद आपला जळालेला हात बघत राहतो आणि रागाने तिथून निघून जातो. तर इथे ऋषिकेश पुन्हा एकदा पावभाजी बनवतो आणि जानकीला पावभाजी आणून देतो. जानकी पहिला घास खाते आणि तिला ती पावभाजी खूप आवडते. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झाले? जानकी म्हणते, ऋषिकेश, मला अनाथ आश्रममधल्या मुलांची आठवण येते, मधुभाऊंची आठवण येते. जानकी ऋषिकेशला सगळं सांगते. जेव्हा ती अनाथ आश्रममध्ये होती तेव्हा मधुभाऊ कसा वाढदिवस साजरा करायचे, मधुभाऊंनी किती जीव लावला, हे सगळं सांगते आणि जानकी ऋषिकेशचे आभार मानते. जानकी म्हणते, ऋषिकेश, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज माझा बड्डे एवढा छान साजरा झाला आहे. तुझी गोड पद्धत आणि तुझे एफर्ट्स, मेहनत मला खूप आवडले. जानकी पावभाजी एन्जॉय करायला बसते. इथे ऋषिकेश मनात म्हणतो, जानकी, आता यापुढे तुला कशाचीही कमतरता मी भासू देणार नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, तुला हक्काचा आडनाव मिळणार. ऋषिकेश जानकीकडे स्माईल करून बघतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की दुसऱ्या दिवशी सारंग ऋषिकेशला फोन लावतो आणि अर्जंटली मंदिरात यायला सांगतो. मंदिरामध्ये इथे सुमित्रा आणि बघण्याचा कार्यक्रम असलेले ते सगळे पाहुणे वगैरे येतात. सगळे ऋषिकेशची वाट बघतात. ऋषिकेश तिथे येतो. त्याच्यासोबत जानकीसुद्धा असते. जानकी ऋषिकेश गप्पा मारत पुढे येतात. जानकीचा पाय मुरगळतो आणि ऋषिकेश तिला सावरतो. तिथे असलेले पाहुणे सुमित्राला म्हणतात, ही थेरा आम्हाला बघायला बोलवलंय का? हा बघण्याचा कार्यक्रम होणार नाही. मुलीकडचे निघून जातात. ऋषिकेश म्हणतो, आई, हे कोण होते? तुझ्याशी असं का बोलत होते? सुमित्रा ऋषिकेशशी काही न बोलता निघून जाते. सुमित्रा घरी येते आणि सारंगला म्हणते, सारंग, ऋषिकेशचं लग्न हो न हो, पण आता त्या मुलीला ऋषिकेशपासून मी लांब करणार.